तिखट मिठाचा डब्बा आता कसा भरायचा, तर तो आठवड्यापर्यंत भरायचा आणि मग घासून टाकायचा. तर आता त्याच्यात माझ्या ह्याच्यात मोहरी आहे भरलेली, मोहरी संपलेली नाही. बाकी आता हळद मी भरते, हळद टाकते, तिखट, हळद, जिरं, मीठ, आता मी ह्याच्यात हळद भरत आहे. हळद 2 3 4 आणि 5, म्हणजे एवढी हळद भरून ठेवायची आठवड्यापर्यंत. 4-6 दिवसांनी मग डब्बा घासून परत भरायचा, कारण आपल्या खरकटे हात त्याला लागतात व व्यवस्थित दिसत नाही. आता जिरं भरूया. आता महिन्याचे शेवट जेवढे उरले तेवढे जिरे भरायचे ह्याच्यात. जिरे भरले का, मोहरी आहेच ह्याच्यात, मोहरी भरलेली आहे. तिखट भरते, आता लाल तिखट भरायचं. आता मी तिखट भरलेलं आहे. आणि आम्ही सहसा मसाले जास्त खात नाही, लाल तिखट जास्त खातो, त्याच्यामुळे मी तो डबा भरून ठेवते आणि मसाला दुसऱ्या बरणीत ठेवते, लागण तसा घेते. आणि ह्याच्यात मीठ भरायचं नाही, स्टीलचे भांडे खराब होतात. त्याच्यामुळे तिखट मिठाचा डबा अशा प्रकारे आठवड्याभराचा भरायचा आणि मग नंतर तो स्वच्छ घासून सगळं संपल्यावर परत भरायचा. अशा प्रकारे तिखट मिठाचा डबा तुम्ही भरून बघा, आणि म्हणजे स्वच्छ राहतो डबा आणि वेळच्या वेळी घासला जातो. 4-8 दिवसासाठीच त्याच्यात भरायचं सगळं, आणि सांडलं नाही ना असं करायचं नाही. आणि मीठ पण त्याच्यात भरायचं नाही, मिठाने स्टीलचे डबे खराब होतात. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.